मन मंदिरा गजर भक्तीचा. काही काही माणसं आता इथं वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेवी ती. आम्ही टिंगलीने सुद्धा सांगतो. एक गरीब म्हातारा होता, त्याला काही अख्खं धोतर मिळायचं नाही, मग तो आपला पंचा लावायचा, मग तो कासोटा पुरायचा नाही म्हणून टोक पुरायचं असं, कारण एवढ्या निऱ्या घातल्यात जमायचं नाही म्हणून टोक खावायचं. पोरगा आलं, त्याला श्रीमंती झाली, ते धोतर सुद्धा असं टोकच सोडायचं. मग त्याला विचारले, तू असं का सोडतोस? म्हणला, माझा बाप सोडत होता. मग त्या बापाचा मित्र म्हणला, येड्या, अरे तो पंचा नेसत होता, त्याला पुरत नव्हतं म्हणून तसा का? आता चांगला आहे ना, घाल ना. असा आहे वय म्हणला. माझं बोलणं समजलं का? वडील करत होते म्हणून मी, याला काही अर्थ नाही आहे. तसं लक्षात घ्या, वडिलांनी तुम्हाला मार्गदर्शन करून दिलं, पण त्याच्या पुढे भक्ती करणं तुमचंच काम आहे. जसं कितीही सुंदर बायकोनी जेवण तुमच्या ताटात वाढलं तर जेवायचंय कोणी? का तिने? तिने जेवायचं आणि म्हणायचं, हां उठा बर का आता जेवले मी. तो म्हणला, अगं तू जेवलीस पण माझं काय? म्हणली, बाया तुमचं माझ्यावर एवढा जीव, एवढा जीव, मी जेवल्यावर तुम्ही नाही जेवले. तो म्हणला, बर उद्या सांगतो. आल्या आल्या 2 मित्र आणले, तयार होतं जेवण, सगळ्याला वाढलं, पुसून भांडी बाजूला ठेवून दिली. म्हणले, मला शिल्लक राहील नाही. आता काय म्हणणार मी जेवल्यानंतर? माझं बोलणं समजलं का? कितीही जेवण सुंदर झालं तरी शेवटी आपल्या हाताने आपल्या तोंडात जावं लागतं. हे जसं त्याच्यातलं वर्म आहे, तसं हे जे ज्ञान आहे ते तुम्ही सेवन करावं लागतं, ते पचावं लागतं. आणि नुसतं पचून उपयोग नाही, तर त्याचं रक्त व्हावं लागतं, म्हणजे तुमचं जीवन दष्टपुष्ट होईल. म्हणून इथे कशा करता? म्हणून ठीक आहे, पूर्वमीमांसा भाग आहे, ठीक आहे, पण ते कर्मकांडात अडकलेले आहेत. याच्यापेक्षा त्यांची पायरी पुढे गेलेली, यज्ञ करतील, याग करतील, स्वर्गाला जातील, अप्सरेची अपेक्षा करतील. इथे तसे नाही आहे, बिलकुल नाही आहे. इथे जो यज्ञ आहे, म्हणून एक लक्षात ठेवा, सर्व यज्ञ जेव्हा विभूती सांगितल्या, 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती योग सांगितला. मग विभूती योग सांगता सांगता अमकं मी आहे, तमकं मी आहे, तमकं मी आहे, तमकं मी आहे हे सांगितलं. गाईमध्ये कामधेनू मी आहे, वेदामध्ये यजुर्वेद मी आहे, देवामध्ये धनुर्धारीमध्ये राम मी आहे, असं प्रत्येक विभूती सांगितली बरं का. ह्या सगळ्या विभूती सांगता 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 बरं का, महत्वाचा भाग असा आहे की यज्ञ अनेक आहेत, पण मी कोण? ते एक सांगितलं. सर्वजणी जरी यज्ञ असले तर नाम जप यज्ञ आहे, तो मी आहे. नाम जप यज्ञ जो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. हा नाम जप यज्ञ आहे, तो मी आहे. हे स्वर्गाला जाणारे यज्ञ आहेत, पण मी, कारण माझ्या करता यज्ञ नाही, अप्सरे करता यज्ञ आहे. मग तिच्याकरता यज्ञ मिळाल्यानंतर कसं होतं माहिती आहे का? त्यांनी वर्णन केलंय, हे यज्ञ करतात म्हणून पूर्वमीमांसा यज्ञ वगैरे ठीक आहे, पण त्याची परिणिती काय माहिती आहे का? एका ओळीत सांगतो. जैशी वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपू नयेत येचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो. मोठी मजेशीर ओवी. याच्यात ज्ञानोबाराया मोठं वैशिष्ट्य कळतं. मला आश्चर्य वाटतं, एक 16 वर्षाचं मूल आणि एवढं जग केव्हा बघितलं याचा अर्थ असा आहे, ज्ञानात सर्व आहे. हा दृष्टांत जरा गौण आहे पण मजेशीर आहे. काय दृष्टांत दिला माहिती आहे का? एक माणूस म्हणजे स्वर्गातलं पुण्य कमवून जो वर जातो त्याची अवस्था कशी होते? वेश्या भोगे कवडावेचे. एक मनुष्य एका वेश्येच्या नादी लागतो आणि नादी लागितल्यानंतर त्याच्या खिशातल्या शेवटच्या कवडीपर्यंत तिथपर्यंत गोड बोलत असते. तुमच्यासारखा कोणी नाही, तुमच्यासारखा कोणी नाही. त्याला बरं वाटावं म्हणून मी आता ठरवलंय, आता पुन्हा दुसरा. इतकी गोड बोलते.
आणि शेवटी सगळं करता करता त्यालाही बरं वाटतं. बरं का, बरं वाटतं, ठीक आहे. शेवटी एक दिवस ती म्हणते, अहो एवढं आणून दिलं, आता एकदा तुमच्या हाताने मंगळसूत्र बांधा की. अगं म्हणला कोणाचं आहे की तुमच्या बायकोस? आता तिच्यावर तुमचा का माझ्यावर? अगं म्हणला कसा असेल, तिच्यावर असतं तर तिला सोडून आलोच नसतो, तुझ्यावर. म्हणली तेवढं आणून घाला. म्हणजे कळतं की आता हे शेवटचा उपाय आहे. कळलं का? कवडावेचे. आणि ज्या दिवशी ते शेवटचं धन कळतं, कारण दुसऱ्या दिवसात काहीच येत नाही, हात हलवत येतो, उधार खाली. अगं म्हणला एवढं दिलं. ते म्हणले वर तोंड करून बोलायचं नाही, तू दिलंस मी पण दिलं. लक्षात घ्या उभी कशी आहे. वेश्या भोगे कवडावेचे, दारही चेपू नये तिचे. चेपू म्हणजे कळलं का? तिच्या दाराला बोट लावण्याची ताकद होत नाही, गड्यानं बोलवते धक्का मारून खाडी काढते. तसं हे स्वर्ग यज्ञ करतात, स्वर्गाला जातात, खाली पैसा संपल्यानंतर हाकलून दिलं जातं, आणि स्वर्गातून जेव्हा पुण्य संपेल तेव्हा लात मारून खाली फेकलं जातं. तेव्हा असं लात मारून खाली येण्याचा परमार्थ करायचा आहे का भगवंताची प्रतिती प्राप्त होण्याचा परमार्थ करायचा आहे? म्हणून लक्षात ठेवा, इथे काय सांगितलंय, पुण्याची पावटी सरे. ओवी सांगतो पुढची, म्हणजे तुम्हाला वाटेल बाबा महाराज माझ्याकडचं तर काही सांगत नाही, फक्त रंग भरणं माझं काम आहे. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुण्याची पावटी संपली की आला परत खाली, पुन्हा मृत्यूलोकात आला, आणि मग पुढची ओवी लिहिली की त्याची अवस्था तशी होते. तसं पूर्वमीमांसकांनी कर्मकांड सांगितलं, यज्ञयाग सांगितलं. यज्ञयाज्ञाची फलश्रुती काय सांगितली? तर स्वर्ग, अप्सरांचा भोग. महाराज म्हणाले भोग नव्हे तो भवरोग. काय शब्द वापरला? आणि पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले स्वर्ग नरक या वाटा चोराची या. स्वर्ग किंवा नरक हे आपल्याकरता नाही आहे. आपला परमार्थ हा स्वर्ण नरकाच्या पलीकडचा आहे. एक ठोकटाळा आहे, पाप करतो तो नरकात जातो, पुण्य करतो तो स्वर्गात जातो. आपल्याला नरकात जाण्याचा प्रश्न येत नाही, अप्सरा नको आहे तेव्हा स्वर्गात जाण्याचा प्रश्न येत नाही. माझं म्हणणं कळलं का? आम्हाला वैकुंठाला सुद्धा जायचं नाही. मग तुम्ही म्हणाल कुठे जायचं आहे? आम्हाला कुठेच जायचं नाही, पुढच्या जन्मात पुन्हा पंढरीचं वारकरी होऊन पुन्हा इथेच यायचं आहे, ही आमची दृष्टी आहे. यालाही प्रमाण देतो. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कसं काय मुक्त बिक्त होणार का? ते म्हणले बिलकुल नाही. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंगा पुन्हा जन्म घेईन, घेईन जन्मांतरे हे चिक्कराया खरे, घेईन जन्मांतरे अनेक जन्म घेईन. हे सांगितलेलं खरं करण्याकरता मला जन्म घ्यायचा आहे. प्रभू कशा करता? तुझी सेवा करण्याकरता. वारकऱ्यांचं मागणं काय माहिती आहे का? हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी आणि वारी चुकोनी दी हरी. देवा म्हणून लक्षात ठेवा, वारकऱ्यांचं तत्वज्ञान मोक्षाकडे गेलेलं नाही. इथला सुद्धा जो पुढचा वेदांत आहे तो मोक्षापर्यंत जातो. आणि भागवत कुठे गेलं? मोक्षावरील जी गुरुभक्ती ती मज अवताराची अवतार शक्ती. मोक्षाच्या पलीकडे गेलं ते. लक्षात घ्या, आपला परमार्थ मोक्षापर्यंत आलेला नाही, त्याच्या पलीकडे गेलेला आहे. वैष्णव वारकऱ्यांचा परमार्थ हा सेवेचा परमार्थ आहे. तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंदी रंगले हो. हीच माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोनी दी हरी. म्हणून लक्षात घ्या की यांनी यज्ञ केले, याग केले, पण फलश्रुती चांगली नाही. फलश्रुती चांगली नाही बरं का, हे पक्क लक्षात घ्या. म्हणून एकच सांगतो, या काळाकरता हे नाहीच आहे. कृतियोगी शमदमादी साधने, त्रेतायोगी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त.
या परी त्रियुगी जना परमसंकट साधना. मागच्या काळाकरता यज्ञ याग वगैरे होते. आता ते राजर्षी यज्ञ किती तुपाची धार टाकली म्हणजे ती बंदच होय. आता इथे ताटात तूप मिळेना. ते यज्ञात कोण जाळतो? नाही काय अवघडच आहे ते. ती अशी धार ओचायची म्हणजे ती सतत, आणि हत्तीच्या सोंडेसारखी जर तुपाची धार टाकली, आणायचं कुठून तूप एवढं? काळ निराळा होता कालमानानुसार. म्हणून सांगितलं की सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ नाम जप, आणि ती विभूती मी आहे. कुठून आलं प्रवचन आपलं? तसं पूर्वमीमांसा इथे कर्मकांड सांगतात. ज्ञानकांडाचा विचार उत्तर मीमांसेमध्ये केलेला आहे. हा कर्माचा भाग स्वर्गापर्यंत गेला. ज्ञानकांडाचा माग कुठे गेला? मोक्षापर्यंत गेला. बस संपलं. इथे मोक्ष झाला म्हणजे संपलं बरं का. आता पुन्हा पुढे काही नाही. पण इथे तसं होत नाही महाराज. आमच्या साधू संतांचे जे तात्विक विचार आहेत ते फार निराळे आहेत. वारकरी संतांची एक दृष्टीच निराळी आहे. तुम्ही जर एकंदर सगळ्या वाङ्मयाचा अर्थ केला तर तुम्हाला वारकरी संतांचं वाङ्मय काय आहे ते कळेल. नाही तर मग हे असं चालतंच. हे का हे का हे का हे का हे का. ए बाई खाली बस, बस खाली. तेव्हा महत्वाचा भाग इथे लक्षात घ्या की इथे काय नेमकं सांगितलं यांनी, काय सांगायचंय त्यांना. हे दोन भाग झाले, पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा, हे दोन भाग संपले. एक मोक्षापर्यंत गेला. तुकाराम महाराज असं म्हणतात, सांडोन या सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम. बघा कसे दोन भाग झाले इथे. हा मागचा तर संपला. स्वर्ग बिर्ग तर आपल्याकरता नाहीच आहे. मग आपल्याकरता स्वर्ग नाही तर मोक्ष तरी आहे का? उत्तर मीमांसामध्ये व्यासाने मोक्ष सांगितला, पण पुढचं जाऊन सांगणार आहे मी. ज्या व्यासाने इथे मोक्ष सांगितला तेच व्यास भागवतामध्ये कृष्ण भक्तीचा पुरस्कार करतायत. माझं बोलणं कळलं का? कृष्ण भक्तीमध्ये काय आहे एक सांगतो. ज्ञानाच्या आधाराने, नीट ऐका माझं वाक्य, ज्ञानाच्या आधाराने बद्ध जीव मुक्त होतो. समजलं का नाही? पुन्हा सांगतो. ज्ञानाच्या आधाराने जो जीव बद्ध आहे, संसारामध्ये अडकलेला आहे, तो मुक्त होतो. आणि भक्तीच्या आधाराने मुक्त परमात्मा याला बद्ध करता येतं. उलट कळलं का? कोलांटी उडी काय? इथे बद्ध जीव मुक्त होतो आणि भक्तीमध्ये परमात्मा मुक्त आहे, त्याला बद्ध करता येतं. म्हणूनच आत्ता मग अशी कॅसेट लागली होती, धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर. अर्थ काय आहे? असा देव धरता येतो का? ते म्हणले हो, भक्तीच्या आधाराने, भक्तीच्या माध्यमातून त्याला धरता येतं. म्हणून हे लक्षात घ्या, आपण पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा मी तुम्हाला सांगितली, पण तुमचा माझा परमार्थ पुढचा आहे, म्हणून तुमच्यापर्यंत आणून येऊन गंगा पोचवायची आहे मला. इथे थांबलं तर तुम्हाला तेच वाटेल, तेच डोक्यात बसेल. तसं नाही आहे, तसं नाही आहे. आपला परमार्थ पुढचा आहे, वैष्णवांचा. एक गोष्ट सांगतो त्याच्यावर मी नेहमी, की एकदा गोस्वामी तुलसीदासजी, नाही सुरदास, तुलसीदास नाही, सुरदास आंधळे होते. सुरदास हे आंधळे होते, त्यांना दृष्टी नव्हती. आणि एक दिवस खड्ड्यामध्ये पडले. खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्यांना बाहेर निघता येईना. म्हणून एक लहानसं बाळ, ते दुसरं कोणी नव्हतं, हेच होतं, कृष्ण कन्हैयाच होता तो. त्याने हाताला धरलं त्यांना आणि असं रस्त्यावर आणून सोडलं. अहो म्हणे सुरदासजी, आपण जरा खाली पडला होता, हे बघा हे असं तुमच्या घराच्या रस्त्यावर आणून सोडलं आहे, आता पुढचं तुम्हाला माहिती आहे, जा जा. म्हणल्यानंतर ते म्हणले जा की, तूही जा. मोठी गमतीची गोष्ट आहे. हे म्हणले तूही जा. हे म्हणले मी जायला तयार आहे, पण हात सोड ना माझा. अरे म्हणे कन्हैया, तू अनंत कोट ब्रह्मांड नायक आहेस, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तुझी शक्ती आहे, हात सोडवून घे ना. अरे म्हणे सुरदासा, कसं सांगू तुला,
मी वेदाला सापडलो नाही, शास्त्राला सापडलो नाही, ऋषीमुनींना सापडलो नाही, पण भक्ताच्या हातात सापडल्यानंतर मला हात सोडवून घेता येत नाही. काय अलौकिक कथा आहे, अलौकिक कथा आहे. म्हणून लक्षात ठेवा, इथे मुक्त व्हाल पण भक्तीच्या आधाराने मुक्त परमात्म्याला बद्ध कराल. म्हणून यशोदेने त्याला दाव्याने बांधला. काय गंमत आहे की नाही, असा बांधला त्याला. हां, आणि तो रडत होता. सगळेजण स्वर्गातले देवादिक आले सगळे, ते म्हणले अरे हा रडतोय आणि बांधून घेतले. हां, असं बांधून घेत नाही, पण त्यालाच लीला म्हणतात, कळलं का? लीला शब्दाचा अर्थ काय नाही का? संसारातला आनंद म्हणजे काय? हां, नाही का? एखादा मोठा अधिकारी जरी असला तरी त्याला सगळं ऑफिस घाबरतं, पण घरी आल्यानंतर बायको म्हणते उशिरा झाला, ती त्याला दाटवते, ते गप्प बसतो. मग ते माणसं म्हणली, दुसरे बाहेर साहेब म्हणले, ते बाहेर बोलत होते, म्हणले हो ऑफिसमध्ये काय नाही, ते घरी काय? ते म्हणले ए जा निघून, ते ऑफिस आहे, घर आहे, हिच्या असंच राहायचं आहे, मला संसार करायचा आहे, तिथून रिटायर व्हायचं आहे, आणि रिटायर झाल्यावर हिच्याजवळ राहायचं आहे. रिटायर झाल्यानंतर हिच्याजवळ राहायचं आहे, तेव्हा इथे तशी गडबड चालत नाही, जा. माझं म्हणणं कळलं का? तसं परमात्मा किती जगाचा नियंता असू दे, पण भक्ताच्या घरामध्ये आल्यानंतर तो अनन्य राहतो. म्हणून लक्षात ठेवा, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा हे सांगता सांगता मुद्दाम पुढचं सांगितलं की आपण मोक्षापर्यंत जात नाही, त्याच्या पुढे जातो. आता पुढचं भाग असा आहे, बोधमदामृत मुनी आली सेवती. आता शब्द महत्त्वाचा आहे. बोध मद अमृत मुनी, त्या हत्तीच्या इथे असा मद गळत असतो, असा गळत असतो बरं का. आणि ते कोण चाकतात? तो जो मद आहे तो कोण चाकतात? बोध मद हेच अमृत मुनिरूपी भ्रमर. मुनिरूपी भ्रमर, जे मुनी आहेत, मुनी म्हणजे जे मनन करतात ते मुनी, मनन करतात ते मुनी. असे जे मुनी ते तिथला ते मद चाखण्याकरता लांबून येतात, त्याच्या भोवती येतात का? तसं पण कोटचा मद बोध. शास्त्र निराळं, शास्त्रामध्ये शब्द आहेत, बोधामध्ये अनुभव आहे. शब्द लक्षात आले? आपला एक दादा महाराजांनी एक शब्द स्वतंत्र निर्माण केला, प्रेमबोध. हे सगळं जी प्रवचने केली जातात ते प्रेमबोधाच्या आधारावर केली जातात. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. येणे बोधे म्हणजे कोणचा बोध? प्रेमबोध. प्रेमबोध शब्दाचा अर्थ प्रेमरूपाने प्रभू जगत रूपाने नटलेला आहे. हे प्रेमाचं स्वरूप आहे भगवंताचं, तो नटलेला आहे. मी काल सांगितलं, रागवला तरी नवराच आणि गोड बोलला तरी नवराच, दोन्ही रूप त्याचीच आहेत. दोन्ही रूप त्याची आहेत. जी बाई दुसऱ्याचा एक शब्द बोलून घेत नाही ती त्याचं रागवणं सुद्धा ऐकते, ती म्हणते दोन्ही रूप त्याचीच आहेत, कारण मालक आहे माझा तो. तसं प्रेमबोध शब्दाचा अर्थ हाच आहे. प्रेमबोध शब्दाचा अर्थ हाच महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही बाजूने जरी असलं तरी त्याच्या प्रेमस्वरूपाचं दर्शन होतं. एक तुम्हाला अजून नाही का कळलं? आई मारते तेव्हा त्या मारण्यातून सुद्धा आईचं प्रेमच असतं. माझं बोलणं समजलं की नाही तुम्हाला? मारण्यामधून सुद्धा काय आहे? आईचं प्रेमच आहे. हो, म्हणून एक लक्षात ठेवा, आईने लहानपणी मारला असेल तर तिचा राग करू नका, त्या मारण्यात सुद्धा तिचं प्रेम आहे, हे कधीही विसरू नका. हां, हे फटके देणारे निघून जातात ना तेव्हा आपण भरकटतो, कळलं का? म्हणून तो फटका देणारा सुद्धा कोणीतरी डोक्यावर. एक मला गोष्ट आठवली राजकारणातली, म्हणजे इतिहासातली. हे आमचे संभाजी महाराज आणि यवनांच्या तावडी सापडले. काय वाटलं असेल त्या बापाला? ज्यांच्या बरोबर युद्ध करत होता आणि 10 वेळा सांगितलं शंभो शंभो, आणि त्यांच्या तावडीत सापडला.
आता एवढा मोठा मराठ्यांचा पुढच्या पिढीचा राजा तावडीत सापडल्यानंतर त्याला काय सोडतात काय? छत्रपतीने विचार केला की आता ह्याला जर सोडवायचा असेल तर आपल्यालाच जायला पाहिजे. बापच तो राजा होता, युगपुरुष होता, जाणता राजा होता, पण शेवटी बाप होता. बाप होता आणि गेले काही मोजकी माणसं घेऊन आणि असं लढाई करत 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 मोजकी करून जसं तिथे अफजल खानाला मारला की नाही आणि काढला बाहेर शंभू राजाला आणि असं डोक्यावरून हे होतं आणि अशी मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर हे करू लागल्यावर असा पडदा बाजूला केला आणि बघतायत तर आबासाहेब तुम्ही इथे यवनांच्या छावणीमध्ये. ते म्हटले शंभू तुला केव्हा कळायचं? अरे मी मराठ्यांचा राजा आहे तसा तुझा बाप आहे, तुला केव्हा कळायचं? इथला राजा आहे पण मी तुझा बाप आहे. पाय धरले, बाहेर आणलं आणि काय सांगितलं माहिती आहे का? नेमकं तसंच घडलं. शंभू राजा ऐक, या वेळेला यवनांच्या तावडीत सापडलास, या वेळेला सोडायला तुझा आबासाहेब तुला आहे, पण पुन्हा सापडशील तर तेव्हा आबासाहेब नसतील. पुन्हा सापडशील तर तुझे आबासाहेब नसतील आणि त्यावेळेला तुला सोडवायला कोण नसणार. आणि तसंच घडलं. एक वेळेला सोडवलं, पुन्हा सोडवायला कोणी नव्हतं. काय घडलं तो इतिहास आहे. त्या इतिहास सांगण्यामध्ये सुद्धा दुःख आहे. विचार करा, तेव्हा कोणीतरी मारणारं असणं हे सुद्धा भाग्य लागतं, कारण त्या मारण्यामधून सुद्धा क्रोध नसतो. गल्लीतला जर थोबाडीत मारेल तर तो राग आहे, नाही तो क्रोध आहे. पण आपले आईबाप मारतील तेव्हा त्या थपडीतून सुद्धा प्रेम असतं, हे कधी विसरू नका. त्यांचा कधीही राग करू नका, त्यांचा कधीही राग करू नका. कशाकरता सांगतोय? तसं परमात्म्याच्या स्वरूपामधून जरी उलटसुलट घडलं तरी ते सुद्धा त्याचं दर्शनच आहे. प्रभूचंच दर्शन आहे, प्रभूचंच दर्शन आहे. सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, हे समजणं हेच अध्यात्माचा परिसीमा आहे. नाही तर काय नुसतं गप्पा मारता, चांगलं केलं म्हणजे देव करतो, नाही केलं म्हणजे देव बदलतो. असं बोलणं कळलं का? का सध्या तुम्ही मंगळवारी दिसत नाही? नाही म्हणले आता आम्ही दत्ताकडे जातो गुरुवारी. बरं झालं. मग दत्ताकडून कमी केलं जमलं नाही तर मग जिजुरीची वारी सुरू झाली. काय बाजारच झाला देवाचा. हा नाही तर तो, 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 असं झालं. म्हणून ते अखंड भजन करी. कळलं का? काल जो दृष्टांत दिला ना तो याचाच आहे. तसं इथे कसं असावं, कुठपर्यंत जाऊन पोचलं नीट लक्षात घ्या. बोध, अनुभव, अनुभव, अनुभवजन्य ज्ञान. एक लक्षात ठेवा, अनुवादजन्य ज्ञान निराळं आणि अनुभवजन्य ज्ञान निराळं. बोधामध्ये अनुभव आहे, अनुभव आहे. शब्द तेच आहेत, एकाजवळ शब्द आहेत पण अनुभव नाही. आणि शब्द आणि अनुभव यांचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा त्याला बोध म्हणतात. नीट समजून घ्या, प्रॅक्टिकल व्याख्या आहे. शब्द आणि अनुभव यांचं कॉम्बिनेशन बोध. काय भाव महाराजांची प्रवचनं चांगली होतात. गेलाय कधी? नाही म्हटलं ऐकलंय, ऐकलंय. काय अमक्यात अमक्या दुकानात बटाटे वडा चांगला मिळतो, खाल्लाय का कधी? म्हणला नाही. निन्याळे किती दृष्टांत देऊ तुम्हाला, भरपूर. अमक्यात अमक्या ठिकाणी मिसळ चांगली मिळते, त्यातल्या त्यात खासच आहे नाही का पुणेरी मिसळ. पुणेरी मिसळ म्हणजे खासच अगदी. त्याच्यावर पोहे बिहे ते जरा उसळ बिसळ करून त्याच्यावर कांदा बिंदा दही. कांदा बोलायचा नाही, चातुर्मास चालू आहे. जाऊ दे, आता जास्ती फाटा फोडत नाही काय. मग आता मला सांगा, तो म्हणला नाही ऐकले पण खाल्लं नाही, मग चल आता. आणि मग त्या मित्राने त्याला घेऊन गेला
आणि ती मिसळ काय तुम्हाला सांगू, त्याच्यात रस्सा, जरा चिंचेचा कोळ बिळ, ते असं म्हणला भन्नाट भन्नाट काय म्हणला, वा अजून एक प्लेट. मग त्याच्यानंतर जे सुरू झालं तो बोध. नुसतं चांगलं आहे, मिसळ चांगली आहे हे शब्द, खाल्ली हा अनुभव, आणि या दोघीचं कॉम्बिनेशन हा बोध. तसं देव शब्द बोलणं हा भाग निराळा, आणि त्याचा अनुभव घेऊन, त्याची प्रतीती घेऊन त्याच्याबद्दल बोलणं हा भाग निराळा. म्हणून शास्त्रामध्ये शास्त्र दर्शन आहे आणि संत वाङ्मयामध्ये बोध आहे. हे विसरू नका. संत वाङ्मय नुसतं शास्त्र नाही, शास्त्र आहे पण त्याच्या जोडीला अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराज देवाबद्दल बोलतात, नुसतं बोलत नाहीत, देवाला बघून बोलतात. रूप पाहाता लोचनी, पाहाता लोचनी, सुख झाले ओ साजणी. पाहिला म्हणतात का, पाहायचा म्हणतात का, पाहिला. पाहिला तो हारे श्रीहारी, पाहिला डोळे भरी. काय म्हणतात, तो हारे श्रीहारी, पाहिला डोळे भरी. कसा श्रीहारी पाहिला, डोळे भरून पाहिला. मग आता हा काय झाला, हा काय झाला, हा बोध झाला, हा अनुभव झाला. ज्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही तोही म्हणतो, काय वा वारकरी संप्रदाय अलौकिक, कशी माणसं चालत जातात. एक चालत होता, तो म्हणला जरा या, जरा चाला थोडंसं. नाही म्हटलं बाबा बरं वाटतं, बरं वाटतं, अनुभव आहे हा. म्हणून विसरू नका, शास्त्रामध्ये शब्दाचा किस आहे. काही काही ठिकाणी वाद आहेत, तुझं खरं का माझं खरं, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. इथे तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ नाही, हा माझा बोध आहे, कलास. एक लक्षात ठेवा, ज्ञानोबा श्रेष्ठ, तुकाराम महाराज श्रेष्ठ मला कळत नाही, त्यांच्यापेक्षा जगात कोणी श्रेष्ठ नाही, हा माझा अनुभव आहे, संपलं. चर्चा करायचा काही प्रश्न नाही. चर्चा करायची का, तुम्ही माणसं मला म्हणतात आमच्या चर्चा करा. कशाही चर्चा करा, हां चर्चा करून काय ठरवायचं आहे, तुझं खोटं का माझं खरं. तुझं तुझ्याजवळ बरोबर, माझा जो अनुभव आहे तो सिद्ध आहे. चर्चा करायचं काही कारण नाही आहे. चर्चा करायचं काही कारण आहे का, काही नाही का. ही माझी आई आहे, याच्याबद्दल चौघांनी मिळून चर्चा करायची काय. किंवा आता देवाब्राह्मणाच्या साक्षीने तुमच्या बायकोच्या बरोबर तुमचं लग्न झालं, मग चार मित्रांनी ठरवलं की ही तुझी बायको आहे, तर बायको. अरे त्यांनी नाही म्हटलं तरी ती माझी बायको आहे. अरे तिच्यापासून 2 पोरं झाली तुम्हाला, माझ्या पोराबाळांची आई आहे ती. तू कशाला सांगायला पाहिजे आहे का नाही, आहे हा माझा अनुभव आहे, ही माझी प्रतीती आहे. तसं शास्त्र आणि शब्द नाही, शब्द म्हणजे शास्त्र आणि त्याच्या जोडीला अनुभव जेव्हा टाकला जातो, ओ हो 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 हो. म्हणून इथे काय म्हणतात, बोध मदामृत मुनी आली सेविती. बोध मदामृत मुनी, ते मुनी येतात आणि तिथला मध साकतात. ते घोंग 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 घोंग. भ्रमर कसा येतो, ते श्वास सुटला की नाही, वास सुटला, घोंग 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 घोंग. ते काय होतंय माहिती आहे का, त्याच्यामध्ये ते तल्लीन होऊन जातं आहे, एकाग्र होऊन जातं आहे. नीट लक्षात घ्या, मुनींना काय पाहिजे असतं, संतांना काय पाहिजे असतं, संतांना बोध पाहिजे असतो. उगीच शब्दाची कचकच करून काय करायचं आहे. हां, मिळून या 5 5 शब्द कचकच वाढविती. नाथ महाराज भागवतात म्हणतायत, मिळून या 5 5, इकडचे 5 इकडचे 5, यायचं नुसता वाद करत बसायचा. हट, वादभेद करायचं नाही आहे. आणि म्हणून बोधमदामृत मुनी आली सेविती. म्हणून उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, बोधमदामृत मुनी एवढं सांगितलं, किंवा भ्रमर, हे सगळं सांगितलंच आहे. आता काही जास्ती सांगण्याचा काय उपयोग नाही आहे, कारण आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. जरा पुढे सरकलं पाहिजे. उद्याच या प्रवचनांची सांगता करून, परवा कीर्तन करून या 1 महिन्याच्या महोत्सवाची सेवा करू. फळ आपण घ्यायचं नाही, ती सेवा गजाननाच्या चरणी अर्पण करायची आणि त्याला म्हणायचं, तुला फक्त द्यायचं असेल तर आशीर्वाद दे, बाकी काही आम्हाला तुझ्याकडून मागायचं नाही, काहीही तुला मागायचं नाही आणि काही नाही. कारण आम्हाला एवढं प्रवचन करून एकच कळलं, तू काही दिलं नाहीस तरी हरकत नाही,
नुसता आशीर्वाद दिला तर बाकीचं सगळंच नीट होतं. आमच्याकडे ते दुधोरला आम्ही मारुतीराय केलं आहे. एक संकट विमोचन मारुती असतो, दुसरा दास मारुती असतो. आमच्याकडचा जो मारुती केला त्याने मला म्हणले, महाराज मारुती कैसा चाहिए तुमको? तो म्हटलं असा कर. तो म्हटले ऐसा हमने बनाया नहीं, तेरे को क्या करने का है, जो आए वो बोल ले ले ना. ते म्हणे इसका मतलब क्या है, हमको संकट विमोचन मालूम है. मतलब तेरे को संकट विमोचन मालूम है, इसके लिए मैं बताता हूँ कि संकट आने के पहले ही जो आशीर्वाद मिल गया तो पुढचं संकट येणार नाही ना. म्हणजे संकट यावं त्याला हाक मारावं, संकट विमोचन मारुती. एवढं कशाला पाहिजे? म्हटलं इसका नाम क्या है? म्हटलं आशीर्वाद मारुती. माझं बोलणं कळलं का? एक जर आशीर्वाद मिळाला तर जगामध्ये काही मिळायचं शिल्लक राहत नाही आहे. आणि म्हणून इथे उद्या प्रमेय प्रवाल सुरप प्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ, हे दोन अशी टिंगळ असतात वर इथे. हे द्वैताद्वैत मन मंदिरा गजर भक्तीचा.